आज झालेल्या 61 फाट्याच्या मैदानात असं काय झालं ते बकासूरची सेमीला हार झाली. त्याआधी जाणून घेऊया आपण पब्लिकचं बेताड असणारा मथुर फायनलसाठी कशाप्रमाणे पात्र झाला. मथुर हा पब्लिकचा बेताड असल्यामुळं तो कड्यानं जरी लागला तरी तो फायनलसाठी पात्र ठरतो. तो सहजप्रमाणे गट किंवा सेमीफायनल काढतो. त्याला उगाचच पब्लिकचं भिताड बोलत नाही. तसेच आपला बकासूर पेडगावच्या मैदानात पण बघितलं आपण की पब्लिकच्या कडेने लागला तर त्याची गाडी तासात जाते. तसेच ह्या 61 फाट्याच्या मैदानात तसंच कडेनं लागल्यामुळं आपला बकासूर सेमीफायनल 9मध्ये पळायला होता. बकासूर बरोबर घोटचा सर्जा होता. बकासूरवर असलेलं पब्लिकचं प्रेम मान्य आहे, पण बकासूरला साथ देणं गरजेचं आहे. बकासूर कडेनं लागल्यानं पब्लिकने थोडं लांब उभं राहण्याची गरज होती. त्यामुळे आपला बकासूर तासात जाऊन त्याची सेमीफायनलला हार झाली. आज त्याचा गुलाल राहिलाच. असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मथुरला उगाच म्हणत नाहीत पब्लिकचं भिताड, त्यामुळे तो फायनलसाठी पात्र राहिला. आज गुलालात राहणार आहे आपला मथुर. असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा.